सो पायरोलिटिक इलिमिनेशन, द टर्म बघा एक एक समजून घेऊया आपण काय दिले तसं. द टर्म pyrolytic elimination literally means an elimination reaction occurring in the organic substrate due to the application of heat. ओके, pyrolytic म्हणजे बघा सेम आपण याला बोलू शकतो की इथं हीट अप्लाय केल्यामुळे जे काही चेंज घडून येत आहेत त्याला आपण बोलणार पायरोलॅटिक इलिमिनेशन. ओके, सर्वांना क्लिअरली दिसतंय? द्या रिप्लाय. ओके, सर्वांना जे मी प्रेझेंटेशन चालू केले क्लिअरली दिसते का? ओके, चला आपण कंटिन्यू करूया. सो इथे काय सांगितले बघा. ओके, येस, ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ हीट. ग्रीकमध्ये आपण PYR, फायर मीन्स फायर. ओके, PYR याचा अर्थ होतो फायर. ओके, सो पायरोलॅटिक इलिमिनेशन डू नॉट रिक्वायर एनी ॲडिशनल रिजंट ऑर सॉल्वंट टू ऑक्युर. म्हणजे याला काहीच गरज नाही कुठल्याही इतर गोष्टींची. वी हॅव टू जस्ट सप्लाय द हीट अँड द पर्टिक्युलर प्रोडक्ट कॅन बी फॉर्म. ओके, अँड मोस्टली कॅरिड आउट इन द गॅसियस फेज थ्रू कॅन बी परफॉर्म इन द इनर्ट सॉल्वंट. Thus, this type of elimination are the different from the other type of elimination. Other type of म्हणजे कोण तर इथे दिले बघा E1, E2 or E1CB. As well as other type of elimination reaction required to the added base. Added base म्हणजे काय, इथं बेस ज्यामध्ये आपण ॲड करतो. म्हणजे बेस म्हणजे आपण बोलणार KOH बोला, NaOH बोला, यासारखे बेस आपण त्या रिॲक्शनमध्ये ॲड करतो. याची पण काही गरज ॲड करायची तशी आपल्याला पडत नाही. Okay, to proceed, this thermal elimination reaction molecule can also be termed as a pyrolytic EI. EI म्हणजे काय, इलिमिनेशन इंटरनल. ओके, यस, काय सांगितलं इथं पायरोलिटिक EI. EI म्हणजे काय सांगितलं इथं, इलिमिनेशन इंटरनल. इलिमिनेशन इंटरनल रिॲक्शन. पुढे काय सांगितलं बघा, कार्बोक्सिलिक इस्टर, xanthates, amine oxide, sulfoxide and selenium oxide are the some substrate which commonly undergo pyrolytic elimination. ओके, हे काही सबस्टन्स आहे जे पायरोलॅटिक इलिमिनेशनमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल, इथाइल अक्रिलेट ऑन द हीटिंग ॲट 9590 डिग्री सेल्सिअस लीड टू द फॉर्मेशन ऑफ ॲक्रिलिक ॲसिड अँड इथिलीन. ओके, त्याच्याने काय होईल, ॲक्रिलिक ॲसिड बनेल आणि काय इथिलीन बनेल. मी आता एक्झाम्पल इथे दिले बघा सिम्पली. ओके, तर ही एक रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. या रिॲक्शनला आपण सिम्पल काय केलं, हीट केलं कितीपर्यंत, 590 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ओके, तर इथं आपल्याला बघा एक OH ग्रुप बनला आणि हा डबल म्हणजे काय, इथिलीन बनला. काय बनला, इथिलीन. डबल बॉन्ड आहे म्हणजे काय, डबल अशी लाईन असेल तर इथिलीन आपण त्याला बोलू शकतो. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर दिलं आहे ते इथाइल ॲक्रिलेट राहील. ओके, हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिलं आहे ते स्ट्रक्चर आहे आपल्याला इथाइल ॲक्रिलेटचं, ACRYLAT. ओके, तर इथाइल ॲक्रिलेटचं हे स्ट्रक्चर आहे आणि इथं आपल्याला कन्व्हर्जन झालं काय, ॲक्रिलिक ॲसिड. हे जे बनले त्याला बोलणार आपण ॲक्रिलिक ॲसिड. ओके, हे ॲक्रिलिक ॲसिड बनले आणि इथं आपल्याला इथिलीन भेटलेलं आहे. ओके, या पद्धतीने ही रिॲक्शन. ओके, पायरोलॅटिक इलिमिनेशन रिॲक्शन आपण आता सध्या बघतोय. ओके, पुढे काय सांगितलं बघा, बेस्ड ऑन पोझिशन. आता पोझिशन कुठल्या पोझिशनला ग्रुप लागलेले आहेत त्यानुसार याला परत आपण वेगळं प्रकारे जे पाडलेत. सो बघा, बेस्ड ऑन द पोझिशन of the living group, this may be alpha elimination, beta elimination or 131 n eliminations. ओके, काय सांगितलं बघा, अल्फा इलिमिनेशन राहू शकतात, बीटा इलिमिनेशन राहू शकतात और 131 n इलिमिनेशन राहू शकतात. अमॉंग दिस बीटा पायरोलिसिस इलिमिनेशन आर मोस्ट कॉमन. ओके, म्हणजे बीटा पायरोलिसिस ज्या रिॲक्शन असतात त्या कॉमन असतात. ओके, सो बीटा पायरोलिसिस रिॲक्शन ज्या आहेत त्या काय असतात इथं कॉमन असतात. ओके, पुढे काय सांगितलं बघा इथं, ओके, पुढे काय सांगितलंय, अल्फा इलिमिनेशन इन्व्हॉल्व इलिमिनेशन ऑफ द 2 लिव्हिंग ग्रुप्स. काय सांगितलं इथं, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, अल्फा इलिमिनेशन इन्व्हॉल्व इलिमिनेशन ऑफ अ 2 लिव्हिंग ग्रुप
connected to the same carbon and encounter where more common beta elimination is not possible. फॉर एक्झाम्पल, तर एक इथं एक्झाम्पल आपण बघितले बघा. ही रिॲक्शन तोपर्यंत तुम्ही बघा. ओके, कोणी इथं जॉईंट होते का मी जरा चेक करतो. रिॲक्शन बघा व्यवस्थित. तर इथे रिॲक्शन आपल्याला दिले CH3 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 CH CH4. ओके यस, आणि याला हिट केले आपण 444 डिग्री सेल्सिअसला, 444 डिग्री सेल्सिअसला याला आपण हिट केलेलं आहे. आणि याला 444 डिग्रीला हिट केल्यानंतर पुढे काय झाले बघा. ओके, दोन ग्रुप वेगळे पडलेले आहेत. मग तुमच्या एक लक्षात येईल HCl जो आहे तो बाहेर पडलेला आहे. ओके, आणि एका ग्रुपमध्ये काय जॉईन झाले, CH2 CHला डबल बॉन्ड आलेला आहे आणि एका याच्यामध्ये CH2 साईडला गेलेला आहे. ओके यस, या पद्धतीने ही रिॲक्शन आपल्यासमोर दिलेली आहे. ओके, पुढे काय सांगते बघा. बीटा एलिमिनेशन ऑक्युर व्हेन 2 ग्रुप्स आर लॉस्ट फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन अँड ॲज मेन्शन. ओके, ॲडजस्टंट म्हणजे काय, आजूबाजूवाल्या कार्बनपासनं. ओके यस, आजूबाजूवाल्या कार्बनपासनं ॲडजस्टंट कार्बन ॲटम constitute the most of the pyrolytic elimination with a typical EI mechanism. This will be the discussed in detail in the following session. Okay, मग आता काय काय दिले ते आपण इथं बघणार आहोत. बघा इथं काय काय दिलेलं आहे. ही रिॲक्शन कशी तुमच्या लक्षात आली असेल. ओके, काय दिलं इथं बघा. कार्बन आहे आणि याला चारी साईडने काय CH3 जॉईंट आहे एका साईडने परत CH3 जॉईंट आहे, एका साईडने CH3 जॉईंट आहे, इथं CL आणि इथं हायड्रोजन जॉईंट. ओके, 444 डिग्री सेल्सिअसला आपण त्याला हिट केलं. देन इट्स गिव्ह CH2H CH डबल बॉन्ड, दोन पेअर आपल्याला भेटला. इथं CH2 प्लस HCl. ओके, हा H इकडचा Cl. ओके यस, या पद्धतीने रिॲक्शन दिलेत. ओके, माहिती काय सांगितलं बघा. 1,3 और 1N पायरोलॅटिक इलिमिनेशन मे ऑल्सो टेक प्लेस. फॉर एक्झाम्पल म्हणजे 1,3 किंवा 1N पायरोलॅटिक रिॲक्शन पण घडून येऊ शकतात. ओके, म्हणजे ज्या पोझिशन दिल्यात त्यांनी. ओके, पोझिशन दिल्यात त्या, म्हणून त्याला त्या पोझिशननुसार नाव दिलेलं आहे. ओके, तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा. एक नवीन आपण कंपाऊंड घेतला आहे. कंपाऊंड हा असा आहे बघा. ओके, इथं एक जॉईंट झालेला आहे दुसरा ॲसिटिल ग्रुप CH3 डबल बॉन्ड O. ओके, याला हिट केला आपण 600 डिग्रीला. मग इथं काय झालं सिम्पल, तर हा एक ग्रुप रिमूव्ह झाला ॲसिटिल ग्रुप इथं. ओके, मग इथं दिलं आहे बघा OHO CH3. यस, हा ग्रुप इथं सिम्पल रिमूव्ह झालेला आहे. ओके, हा इथून रिमूव्ह झाला. हा इथून रिमूव्ह झाल्यामुळे काय झालं, हा इथून निघून गेला. इथून निघून गेल्यानंतर हे दोन जे आहेत ते बॉन्ड एकत्र आले बघा. इथं अशी ही रिंग कंप्लीट झाली बघा. इथं ओपन रिंग होती आणि इथं नंतर मग क्लोज रिंग झाली. ओके, या पद्धतीने. तर बघा ही काय ओपन रिंग दिलेली आहे ना. ओके, तर इथं ही क्लोज रिंग झालेली आहे बघा. ओके, या पद्धतीने इथं बोलू शकतो आपण की हे दोन घटक जे एलिमेंट्स होते ते दोघं काय झाले, वेगवेगळे झालेत. ओके, सो पुढे काय सांगितलं बघा. द अदर टाईप ऑफ पायरोलिथिक इलिमिनेशन रिॲक्शन इन्व्हॉल्व फ्री रॅडिकल्स. ओके, काय असेल तिथं फ्री रॅडिकल्स पण तिथं राहू शकतात. ओके यस, देन the other type of pyrolytic elimination reaction involve the free radical. For example, in a polyhalides and the primary monohalides, okay, primary monohalides free radical elimination involve the normal sequence for the radical reaction. नेमली कुठले कुठले तर आपल्याला माहिती आहे इनिशिएशन आहे, प्रोपोगेशन आहे आणि टर्मिनेशन. स्टेप्स आर फ्रिक्वेंटली ॲट 600 to 900 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके, म्हणजे बघा हे जे काय आपण रिॲक्शन बघतो इलिमिनेशन, टर्मिनेशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन असते एक, त्यानंतर आपली प्रोपोगेशन रिॲक्शन असते आणि त्यानंतर टर्मिनेशन रिॲक्शन. तर ह्या 3 रिॲक्शनचा इथं आपण उल्लेख केलेला आहे. ओके, येस, पुढे काय सांगितलं बघा. ॲट 600 to 900 डिग्री सेल्सिअस, 600 ते 900 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्हाला काय येतं या रिॲक्शन घडून येताना दिसतील. ओके, इथं काय सांगितलं आहे CH2X हिट केले याला
ओके, याला हिट केल्यामुळे काय झालं, हा एक एक्स जो आहे तो साईडला निघून जाईल आणि एक हायड्रोजन साईडला निघून जाईल. ओके, मग हा हायड्रोजन निघाला आणि हा एक्स साईडला निघाला, हा एक साईडला निघून जाईल आणि इथं मग आपल्याला परत काय भेटेल, हा इथिलीन भेटेल. काय भेटेल त्याला, इथिलीन. डबल बॉन्ड आहे म्हणजे त्याला काय बोलणार आपण, इथिलीन आहे. हा इथिलीन इथं आपल्याला भेटेल. ओके, सो दीज आर ऑल द पायरोलॅटिक रिॲक्शन. ओके, येस. आता बघा याचं इलिमिनेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम काय असतं, हे कुठल्या पद्धतीने रिॲक्शन जे आहेत त्या कॅरी आउट होत आहेत. ओके, सो मग पुढचा पॉईंट यांनी दिला आहे, मेकॅनिझम अँड द स्टेरिओकेमिकल ॲस्पेक्ट्स ऑफ पायरोलॅटिक इलिमिनेशन. हे जे पायरोलॅटिक इलिमिनेशन रिॲक्शन घडून येत आहेत ते कशामुळे घडून येत आहेत. ओके, व्हॉट आर द मेकॅनिझम बिहाइंड इट, तर हे सर्व आता आपल्याला या पुढच्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. ओके, सो सी हिअर काय दिलेलं आहे. ओके, येस, काय सांगितलं आहे, मेकॅनिझम अँड द स्टेरिओकेमिकल ॲस्पेक्ट्स ऑफ अ पायरोलॅटिक इलिमिनेशन. ओके, द पायरोलॅटिक EI इलिमिनेशन मेकॅनिझम. काय सांगितलं, पायरोलॅटिक EI इलिमिनेशन मेकॅनिझम. ओके, तर याच्यामध्ये काय येणार, सिम्पल बघा, हे मेकॅनिझम कशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत त्या स्टेप्स दिल्या आहेत तिथं पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितले बघा, द पायरोलॅटिक इलिमिनेशन ऑफ युअर मोस्ट कॉमन वाया EI मेकॅनिझम. ओके, इन्व्हॉल्विंग सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट विच मे बी कंप्राइज 4, 5 और 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेट. ओके, मग इथं ट्रान्झिशन स्टेट येणार आहे, मग ती 4 मेंबर पण राहू शकतात, 5 मेंबर पण राहू शकतात और त्यामध्ये 6 मेंबरसुद्धा राहू शकतात. इट इज अ कन्सर्ट मेकॅनिझम. काय ह्या, इट इज अ कन्सर्ट मेकॅनिझम अँड इट्स ऑलमोस्ट कन्क्लुझिव्हली अ सीन इलिमिनेशन. ओके, सीन म्हणजे काय, एका साईडने आणि दुसरे से ट्रान्स म्हणजे ते वेगवेगळ्या साईडने, अपोजिट साईडने. ओके, द हायड्रोजन ॲटम अँड द लिव्हिंग ग्रुप डिपार्ट फ्रॉम द सेम साईड. ओके, जो हायड्रोजन ॲटम आहे आणि जो लिव्हिंग ग्रुप आहे तो एकाच साईडवरनं काय होणार, डिपार्ट होणार. अँड ऑफ द रिझल्टिंग डबल बॉन्डच्या बाजूला. एव्हिडन्सेस फॉर दिस मेकॅनिझम आर, कुठले दिले बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कायनेटिक्स. पहिलं काय दिलं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कायनेटिक्स. सेकंड काय दिलं, नो रिॲक्शन इंटरमिजिएट हॅज बीन आयसोलेटेड suggestion is to be a concerted mechanism. Third one, free radical inhibitors show no effect on the reaction. Free radical inhibitors जे आहेत ते काय करतात, show no effect on the reaction. यांचा काही इफेक्ट रिॲक्शनवर होत नाही आहे. ओके, नो फ्री रॅडिकल मेकॅनिझम इन्व्हॉल्व. फ्री रॅडिकल मेकॅनिझम इथं इन्व्हॉल्व झालेला नाही आहे. नो फ्री रॅडिकल मेकॅनिझम आर इन्व्हॉल्व. ओके, सो इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम पण काय इन्व्हॉल्व झालेला नाही. या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. नो फ्री रॅडिकल मेकॅनिझम इन्व्हॉल्व. ओके, पहिली स्टेप बघितली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कायनेटिक्स आहे. सेकंड, नो रिॲक्शन इंटरमिजिएट हॅड बीन आयसोलेटेड, सजेशन इज टू बी कन्सर्ट मेकॅनिझम. थर्ड वन दिलं फ्री रॅडिकल इनहिबिटर्स शोज नो इफेक्ट ऑन द रिॲक्शन, नो फ्री रॅडिकल मेकॅनिझम इन्व्हॉल्व. ओके, त्या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहे. पुढे काय सांगितलं बघा आपल्याला, पुढे काय सांगितलं, मोर ओव्हर दिस इलिमिनेशन शोज अ निगेटिव्ह एंट्रॉपी ऑफ ॲक्टिवेशन विच ॲडव्होकेट्स दॅट द ट्रान्झिशन स्टेट हॅज अ मोर रिस्ट्रिक्टेड जिओमेट्री. ओके, याचा अर्थ काय होतो, मोर ओव्हर दिस इलिमिनेशन शो अ निगेटिव्ह एंट्रॉपी दाखवतो, निगेटिव्ह एंट्रॉपी ऑफ ॲक्टिवेशन विच ॲडव्होकेट दॅट द ट्रान्झिशन स्टेट हॅज अ मोर रिस्ट्रिक्टेड जिओमेट्री. ट्रान्झिशन स्टेट आहे त्याची जिओमेट्री जी काय ती रिस्ट्रिक्टेड आहे, कॉन्सिक्वेंटली ऑफ अ सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. ओके, फिफ्थ पॉईंट काय दिला आहे, हे फक्त पॉईंट्स त्यांनी दिलेत की हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ओके, फिफ्थ वन काय दिला आहे, एक्सक्लुसिव्ह सीन इलिमिनेशन ॲज अ डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली इन अ व्हेरियस सबस्टेट विथ द यूज ऑफ रेडिओ लेबलिंग टेक्निक. ओके, रेडिओ लेबलिंग याचा अर्थ काय, इथं आपण रेडिओ आयसोटॉप्स वापरणार. ओके, त्यांच्यावर स्टार्सचा मार्क असेल. ओके, याचा अर्थ आपण त्यांना इझिली आयडेंटिफाय करू शकतो की नक्की हे जे आयसोटॉप्स आहे कुठल्या ग्रुपपासून रिमूव्ह झालेले. ओके, मग त्यांनी सांगितलं बघा, फॉर एक्झाम्पल द पायलोरिसिस ऑफ इरिथ्रो अँड थ्रिओ आयसोमर ऑफ 1 ॲसिटॉक्झी 2 ड्युटेरिओ 1 2 डायफिनाइल इथेन. ओके, काय सांगितलं, 1 ॲसिटॉक्झी 2 ड्युटेरिओ 1 2 डायफिनाइल इथेन गेव इन each case trans stilbene, but the stilbene from the erythro compound retain all the deuterium while the thrio compound lost all to it. ओके, ड्युटेरियम म्हणजे याला आपण बोलू शकतो, ड्युटेरियम म्हणजे काय, ड्युटेरियम इज द रेडिओ आयसोटॉप ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा हा काय आहे, रेडिओ आयसोटॉप आहे. ओके, म्हणजे इन्स्टेड ऑफ हायड्रोजन इथं आपण याला काय वापरणार आहोत, इथं आपण ड्युटेरियम वापरणार आहे. काय वापरणार आहोत, ड्युटेरियम वापरणार आहे. ओके, मग इथे काय सांगितलं बघा,
but the stilbene from the erythro compound retain all the deuterium, while the trio compound lost all of its. Okay, all the trio compound are lots of it, म्हणजे सर्व ते ड्यूटेरियमला लॉस करून घेतो. दिस मस्ट बी ड्यू टू द सीन इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन or the deuterium atom and the acetoxic group and prefer conformation as show for the scene elimination are those in which the phenyl group are far removed as possible from each other, which explain the experimental result. ओके, मग याचा मेकॅनिझम खाली दिला असेल तर तो आपण यस चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. ओके, ते त्यांनी दिलेलं आहे बघा मेकॅनिझम चांगल्या पद्धतीने, इथं आपण समजून घेऊया बघा. ओके, तर इथं काय दिलं आहे बघा, हा दिला आहे आपला ग्रुप ओ आणि इथं आहे आपला एमी. ओके यस, आणि इथं दिला आहे कार्बन, इथं परत एक कार्बन. यस, आता हा जो डी दिला आहे ना तो आपला ड्यूटेरियम आहे. ओके, जो डी दिला आहे तो आपला आहे ड्यूटेरियम. ही पी एच आहे फिनिल रिंग आपली. ओके, फिनिल रिंग. ओके, इथं एक हायड्रोजन पण दिला आहे, इथं सेम एक फिनिल रिंग दिला आहे. फक्त याचं जी पण कंपाऊंड जॉईंट होत आहेत ना ते या कशा पद्धतीने झाले त्याच्याकडे लक्ष द्या. यस, इथं बघा हे सॉलिड वेज आहे, हे ब्रोकन वेज आहेत. ओके, या पद्धतीने. ओके, याला 400 डिग्री सेल्सिअसला आपण हिट केलं सिंपल. याला मी क्लीन करून घेतो इथली इथे. येस, म्हणजे समजायला आणखी आपल्याला सोपं राहील. ओके ओके, तर याला आपण काय केलं, याला हिट केलं 61%ला, 400 डिग्री सेल्सिअस 61%. देन काय होईल बघा, इथं हा ग्रुप रिमूव्ह झाला, हा एक ग्रुप रिमूव्ह झाला. ओके, सिम्पली इथं हा जो डी होता, यस हा डी बघा, ड्यूटेरियम दिसतो का, कुठे नाही, ड्यूटेरियम पण रिमूव्ह झाला. मग हा झाला आपला कुठला एरिथ्रो प्रोडक्ट झाला. ओके यस, आणि थ्रिओ प्रोडक्ट जो दिला होता, थ्रिओ प्रोडक्टमध्ये आपल्याला माहिती आहे की ड्यूटेरियम आहे इथे बघा, हा ड्यूटेरियम इथं आहे. ओके यस, बघा या स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं होतं ना, या स्टेटमेंटमध्ये बघा. ओके यस, इथं दिलं आहे, इथं बघा. This must be due to the scene elimination of hydrogen or the deuterium atom and the acetoxic group are prefer conformation as shown for the scene elimination, or thus in which the phenyl group are far removed as possible from each other, which explain the experimental result. Yes, इथं दिले बघा. ओके या पॅराग्राफमध्ये the stilbene from the erythro compound retain all the deuterium. एरिथ्रोवाला जो आहे तो रिटेन म्हणजे ड्यूटेरियमला ठेवणार, व्हाईल थ्रिओ कंपाऊंड लॉस ऑल ऑफ इट. ओके, म्हणजे इथं आपण उलटं लिहिलं. ओके, इथं आपण उलटं लिहिलं. एरिथ्रो जो आहे तो काय करणार आहे, ठेवणार आहे. यस, काय सांगितलं होतं त्यांनी बघा या स्टेटमेंटमध्ये, व्हाईल द थ्रिओ कंपाऊंड लॉस्ट ऑफ ऑल इट. ओके, एरिथ्रो ठेवणार आहे आणि थ्रिओ लॉस करणार आहे. मग इथं येईल आपल्याला एरिथ्रो. ओके, इथं लिहिलं होतं आपण थ्रिओ, तर इथं येईल आपला थ्रिओ. ओके, इथे आपला एरिथ्रो कंपाऊंड आणि इथे आपला थ्रिओ कंपाऊंड. ओके, तो थ्रिओ कंपाऊंडमध्ये ह्या लूज करून टाकणार आणि एरिथ्रोमध्ये तो रिटेन ठेवणार आहे ड्यूटेरियमला. ओके, तो इथं काय सांगितलं बघा, हे सेम रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला, फक्त इथं फरक काय केला आहे बघा, इथं 400 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं 74% आपण यील्ड भेटणार आहे आपल्याला, इथं 61% यील्ड भेटणार आहे. ओके, इथं बघा ड्यूटेरियम नाही आहे आणि इथं आपल्याला ड्यूटेरियम भेटला आहे. ओके, तर हे काय बघतोय आपण, दिस आर द पायरोलॅटिक इलिमिनेशन रिॲक्शन आणि त्याच्या रिगार्डिंग मेकॅनिझम आपण बघतोय सध्या. ओके, मग इथे वेगवेगळे ग्रुपची नावं दिलीत बघा. आता वेगवेगळे ग्रुप कुठे दिलेत, तर आता हे आपल्याला ॲसिटी ग्रुप आहे. ओके, ॲसिटिल ग्रुप झाल्यानंतर आपला स्टीलबिनचा ग्रुप आहे. कुठला आहे, स्टीलबिनचा ग्रुप आहे. या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, पुढे काय सांगितलं बघा, आस्पेक्ट ऑफ पायरोलॅटिक EI इलिमिनेशन इन असायक्लिक सिस्टीम. असायक्लिक म्हणजे जिथं सायकल येत नाही म्हणजे तिथं आपला फिनाईल येत नाही. ओके, म्हणजे सायकल जिथे येत नाही तो त्याला नॉर्मल आपण बोलू शकतो, नॉर्मलिंग असायक्लिक. याच्यामध्ये कशा पद्धतीने हे अप्लाय होईल. ओके, सो इथे त्यांनी दिलं एक्झाम्पल बघा, 2 ब्युटाइल ॲसिटेट. ओके, इथं स्ट्रक्चर दिले बघा, 2 ब्युटाइल ॲसिटेट ॲट 440 डिग्री सेल्सिअस. इट्स गिव्ह द 57% ऑफ धिस, दॅट इज द 1 2 3 4 ब्युटिलिन, 1 2 3 ब्युटिलिन आपण त्याला बोलू शकतो. ओके, आणि प्लस याची रिॲक्शन झाली आपल्याला CH
CH3 डबल बॉन्ड CH CH3 28% सोबत. ओके, आणि हे इथं 15% आपल्याला भेटणार आहे. ओके, म्हणजे काय सिम्पली आपण याला हिट केलं, याला हिट केल्यानंतर हा जो कंपाऊंड आहे तो 3 याच्यामध्ये काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग 3 कुठल्या कुठल्या इथं कंपाऊंड दिलेत बघा. यस, 3 कंपाऊंड कुठले कुठले दिले. एक ब्युटाइल ॲसिटेट आहे, ब्युटाइल ॲसिटेटला हिट केल्यानंतर वेगवेगळे कंपाऊंड इथं आपल्याला भेटत आहेत. ओके, तर आता समजून घेऊया कुठले कुठले कंपाऊंड आहेत काय आहेत ते. तर सी हियर फॉर द असायक्लिक सिस्टीम pyrolytic EI elimination that involve a 4 or 5 member cyclic transition state, there is an obligation that all the atom are the coplanar. ओके, सर्व ॲटम जे आहेत ते कोप्लेनर असेल. हावेवर दिस कन्स्टंट डज नॉट अप्लाय फॉर द 6 मेंबर सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. ओके, 6 मेंबरसाठी याला अप्लाय करू शकत नाही. इफ 2 or more सिन पेरिप्लेनर अरेंजमेंट आर अवेलेबल, द वन विथ अ लिस्ट क्राउडेड इज प्रिफर. लिस्ट क्राउडेड म्हणजे काय, जिथं कमी गर्दी असेल तिला आपल्याला काय करूया, प्रिफर करूया. ॲज सीन इन द प्रिसिडिंग डिस्कशन फॉर 1 ॲसिटॉक्सी 2 ड्यूटेरियल 1 2 डायफिनाइल इथेन. ओके, सिमिलरली पायलोलिसिस ऑफ 2 ब्युटाइल ॲसिटेट. येस, म्हणजे हा बघा, हा नाही का, आपण याला हे नाही, हे इथं दिले तर हे ब्युटाइल ॲसिटेट, हा वाला 2 ब्युटाइल ॲसिटेटवाला आहे. अफोर अ मिक्सचर ऑफ 1 ब्युटीन. ओके, मग हा झाला आपला एक 1 ब्युटीन झाला, याला 1 ब्युटीन बोलणार. देन सिस 2 ब्युटीन, हा झाला आपलावाला सिस 2 ब्युटीन, सिस 2 ब्युटीन. येस, ब्युटीन का, तर इथं डबल बॉन्ड आहे म्हणून. येस, इथं डबल बॉन्ड आहे म्हणून. म्हणजे हा काय झाला बघा, हा सिस का झाला, तर याच्या समोरासमोर बघा. ओके, येस सॉरी, हा सिस झाला आणि हा ट्रान्स झाला. cis 2 butane and the trans 2 butane with the trans and cis ratio around 2. ओके, येस, अराउंड 2 म्हणजे बघा ट्रान्स आणि सिस रेशो. आता हा झाला आपल्याला सिस आणि हा झाला आपल्याला ट्रान्स, यांचा रेशो अराउंड 2. अराउंड 2 म्हणजे बघा याच्या जवळपास हे डबल आहे. येस, हे 15% आहे, तर हे जवळपास 30%, म्हणजे 28च्या जवळपास आहे, म्हणजे हे जवळपास डबल आहे. मग इथे हेच दिले विथ द ट्रान्सिस रेशो अराउंड 2. अराउंड 2 म्हणजे काय, 2च्या जवळपास. Since there is a less steric interaction between the two methyl group in the transition state leading to the trans alkene. ओके, लिडिंग टू द ट्रान्स अल्किन. तर आपल्याला काय भेटणार आहे, ट्रान्स अल्किन भेटणार आहे. यस, ट्रान्स म्हणजे काय, वेगवेगळे दोघं अपोजिट साईडला त्याच्यावाले सेम ग्रुप असणार. ओके, म्हणजे इथं ए ग्रुप असेल तर इथं पण ए ग्रुप असेल, इथं बी ग्रुप असेल तर इथं बी ग्रुप असेल, आणि आपल्यामध्ये सी 1 2, इथं डबल बॉन्ड, इथं 3 4. ओके, म्हणजे या पद्धतीनं बघा, हे हा झाला आपला ट्रान्स. ओके, हा झाला आपला सिस. सेम हे जे आहेत प्रोडक्ट एकाच साईडला आहे. ओके, आणि सेम प्रोडक्ट वेगवेगळ्या साईडला, तर आपण त्याला बोलणार ट्रान्स. त्याबद्दल तर आपण ट्रान्स बोलणार. ओके, तर या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, पुढचं काय दिलं ते आता बघूया. येस, इथं बघा, मोर हिंडर्स सिन पेरिप्लेनर रिलेशनशिप इथे दिले. OACH CH3 SHCH, म्हणजे माहिती आहे तुम्हाला, याला आपण काय केलं, थोडं रोटेट केलं. -AlCOH -ACOH, ACOH म्हणजे हा AC आणि हा एक H गेला. मग इथं काय आला बघा, डबल बॉन्ड आला. ओके, हा HCH3 हा जर निघून गेला तर इथं एक HCH3 आला, इथं HCH3 आपण इथं डबल बॉन्ड आला. ओके, सिन पेरिप्लेनर रिलेशनशिप आहे. त्यानंतर बघा, लेस हिंड्रंट सिन पेरिप्लेनर रिलेशनशिप स्टॅगर कन्फर्मेशन. ओके, वेगवेगळ्या कन्फर्मेशन इथं आपल्याला दिलेल्या आहेत. हे पहिले ॲस्पेक्ट झाले. आता सेकंड ॲस्पेक्ट काय सांगितले बघा यांनी, ॲस्पेक्ट ऑफ अ पायरोलॅटिक EI इलिमिनेशन इन द अलिसायक्लिक सिस्टीम. अलिसायक्लिक सिस्टीमच्या संदर्भात इथे यांनी दिले. ओके, डायरेक्टली आपण येऊया इथं डायग्रामवर. इथं बघा काय दिलेलं आपल्याला, सिस आणि ट्रान्स प्रोडक्ट 2 दिलेले आहेत बघा. जिथं सिस असतो मग तिथं ट्रान्सच्या संदर्भात पण ती स्टडी आपल्याला करावी लागते. एवढे लक्षात घ्या, कधीच हे सिंगल येणार नाही. एक तर सिस आणि ट्रान्स दोघे एकत्र येतील आणि त्या दोघांमधला फरक काय ते इथं आपल्याला इझिली आपल्याला अंडरस्टँड होईल. ओके, यस, मग इथं काय दिलं आहे, सिन्स दिला आहे, सिस, आणि हा दिला आपला ट्रान्स. ओके, H इथे दिलं E, इथे दिला E म्हणजे काय होतं, E म्हणजे होतो इक्वाटोरियल. ओके, ए म्हणजे इक्वाटोरियल होतं आणि एक्स म्हणजे होतं, ए म्हणजे होतं आपला ॲक्सियल. ए म्हणजे काय होतं आपल्याला ॲक्सियल. ए म्हणजे इक्वाटोरियल आणि ए म्हणजे
ॲक्सियल. ओके, मग इथे दिलं आहे सिस OCO CH3H. आता बघा रेडवाले जे दिलेत ना, रेडवाले सिम्पली आपण बोलणार की ते रिमूव्ह होणार आहेत. ओके, मग इथं बघा या पद्धतीने दिले OCO CH3, इथं पण दिलं आहे सेम दिले आहे आपण हे या पद्धतीमध्ये. ओके, OC_OCH3. ओके, म्हणजे सेम आपण तेच कंपाऊंडला इथं बघतोय. ओके, सेम त्याच कंपाऊंडला आपण बघतोय. येस, इथं म्हणजे बघा आता इथं या पद्धतीने दिलं आहे OCO CH3, तर हा इथं तोच दिला आहे OCO CH3. ओके, हा निळावाला ऑक्सिजन आणि हा C_O CH3. ओके, याचं इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर आहे हे. येस, त्यानंतर अगेन जर तुम्ही बघितलं पुढच्या ह्याच्यामध्ये, तर पुढच्या ह्याच्यामध्ये काय झालं, हा रेडवाला ग्रुप जो होता हा पूर्ण निघून गेला, हा जो सर्कल केलेला ग्रुप पूर्ण निघून गेलेला आहे. ओके, आणि हा निघून गेल्यामुळे मग इथं आपल्याला डबल बॉन्ड घ्यावा लागला आहे. बघा इथं डबल बॉन्ड आलेला, हा वाला डबल बॉन्ड. ओके, त्यानंतर परत ॲज अ स्ट्रक्चर जर आपण बघितलं, सायक्लिक अरेंजमेंट याची केली तर आपल्याला या पद्धतीने प्रोडक्ट भेटू शकतो. बघा किती कार्बन आहेत तिथं, 1 2 3 4 5 6 आहेत. ओके, मग इथं पण बघा हा इथून सुरुवात केली 1 2 3 4 5 आणि 6. ओके, मग 6 कार्बन इथं आहे, तर या पद्धतीने आपण बोलू शकतो. ओके, मग जर सिस घेतला तर आपल्याला हा प्रोडक्ट भेटेल. आणि जर आपण ट्रान्स घेतला, ट्रान्स म्हणजे माहिती आहे ना काय. ओके, ट्रान्स म्हणजे सेम साईडला या ग्रुप आहेत. बघा सिस म्हणजे अपोजिटला आहेत आणि ट्रान्स म्हणजे सेम साईडला ग्रुप आहेत. सो टेम्परेचर 435 डिग्री सेल्सिअस, देन वी गेट द सेम प्रोडक्ट. बघा इथं हा जो होता डबल बॉन्ड या साईडला होता या केसमध्ये, आता इथं डबल बॉन्ड या साईडला आला आणि बाकीचा प्रोडक्ट आहेच असं आहे. बाकीचा प्रोडक्ट आहेच आहे CO2E3 आणि इथं CH3COH, दॅट इज अ ॲसिटिक ॲसिड. ओके, तर ही एक ॲस्पेक्ट काय आपल्याला ते बघायचं. आता इथं आपण या डायग्रामच्या माध्यमातून, ज्या रिएक्शनच्या माध्यमातून समजून घेतलं. आता ॲक्च्युअलमध्ये थेरॉटिकल पार्ट काय दिला आहे तो समजून घेऊया. ओके, म्हणजे तिथं आणखी आपल्या गोष्टी क्लिअर होतील. येस, काय सांगतं बघा आता, इन अ लिलिक सिस्टीम ॲडिशनल रिस्ट्रिक्शन आर इम्पोज बाय द कन्फर्मेशन ऑफ द लिव्हिंग ग्रुप. ओके, लिव्हिंग ग्रुप म्हणजे हा वाला लिव्हिंग ग्रुप जो रेडमध्ये दाखवला आहे तो लिव्हिंग ग्रुप आहे. अँड द ऑब्लिगेशन्स टू फॉर्म द सायक्लिक इंटरलिजिएट. This point is made clearer by the example of ethyl to acetoxycyclohexanenyl carboxylate. ओके, तर या सर्वाचं नाव दिले त्याने टू इथाइल टू acetoxycyclohexane carboxylate in which the living group is axial. ओके, इन विच द लिव्हिंग ग्रुप म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप आहे तो ॲक्सियल पोझिशनला आहे. ए म्हणजे काय, ॲक्सियल पोझिशनला आहे. द डबल बॉन्ड इन द डायरेक्शन ऑफ कार्बोक्सी ग्रुप. ओके, डबल बॉन्ड म्हणजे बघा, येस डबल बॉन्ड इथे दिला आहे तो ग्रुप डज नॉट फॉर्म इवन थ्रू इट वुड बी कॉन्जुगेटेड सिन्स देर इज अ नो इक्वाटोरियल हायड्रोजन ऑन दॅट साइड. However, in the case of the diastereomers in which the living group is equatorial and the hydrogen at the carboxylate group is axial, can adopt the necessary cyclic transition state and leads to the conjugate alkene. ओके, आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटेल, कॉन्जुगेट अल्केन भेटेल. तर हे सर्व इथं आपण रिएक्शन एक्सप्लेन केलेले आहे. ओके, याला 2-3 वेळा तुम्ही बघा. येस, तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल कसं लिहायचं काय ते. दस वी कॅन जनरलाइज धिस ऑब्झर्वेशन ॲज काय काय आपल्याला भेटेल बघा. व्हेन लिव्हिंग ग्रुप इज ॲक्सियल म्हणजे लिव्हिंग ग्रुप जेव्हा ॲक्सियल पोझिशनला असेल, इट कॅन नॉट अटेन अ सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट विथ नेबरिंग ॲक्सियल हायड्रोजन. ओके, काय सांगितलं, इट कॅन नॉट अटेन अ सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. तो सायक्लिक ट्रान्झिशन स्टेटला अटेंड करत नाही विथ द नेबरिंग ॲक्सियल हायड्रोजन, ॲक्सियल हायड्रोजनला. ओके, सेकंड वन काय सांगितलं, वेन द लिव्हिंग ग्रुप इज इक्वाटोरियल. लिव्हिंग ग्रुप जेव्हा इक्वाटोरियल आहे, इट कॅन बी फ्रॉम सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. ओके, हे काय बनवेल, एक आपल्याला सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनवेल विथ आयदर अन इक्वाटोरियल दॅट इज अ ट्रान्स रिलेशनशिप और ॲक्सियल दॅट इज अ सिस रिलेशनशिप विथ द हायड्रोजन ॲटम ॲट ॲडजस्टंट कार्बन. ॲट कॅन बी सीन इन द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ मिथाइल सायक्लोहेक्झेन झॅन्थेट. ओके, मग हे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा कंपाऊंडची नावं बघा, कंपाऊंडची स्ट्रक्चर बघा. यस सर, हे जे आहे मिथाइल सायक्लोहेक्झिल झॅन्थेट, तर हे स्ट्रक्चर याजवळ दिलेलं आहे. ओके, काय आहे बघा यामध्ये, अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे. थोडा याला ड्रॉ करायचा पण प्रयत्न करा. ओके, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला ड्रॉ करता येतं की नाही. ओके, या पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. इथे एक हायड्रोजन दिला आहे, इथे एक ऑक्सिजन दिला आहे. ओके, तर हे ड्रॉ करायची प्रॅक्टिस तुम्ही पण करा घरी. इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथं CH3 दिला आहे. ॲक्सियल इक्वाटोरियल पोझिशन फार महत्त्वाची आहे. इथं एक हायड्रोजन दिला आहे. ओके,
सो हे ध्यान ते देत. मग याचं कन्वर्जन कसं झालं बघा, हे एक जो हा ग्रुप होता तो एका साईडला, आणि सॉरी या ग्रुपमध्ये काय झालेलं आहे तर इथं CH3 एवढाच ग्रुप उरला आहे, हे बाकीचं सर्व निघून गेलेले दिसतंय. ओके, माझं इक्विव्हॅलंट यांनी हे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे 50%, प्लस दुसरं हे झालं तुमचं हे इक्वाटोरियलला आहे, हे ॲक्सिलला आहे. मग ॲक्सिलला हे स्ट्रक्चर येतं आहे. ओके, 50-50%, म्हणजे दोघं जे आहेत ते अल्किनचे कसे दोघं जे आहेत ते कसे बनत आहेत 50-50% बनतात बघा. इथं पण 50% आणि इथं पण 50%. डबल बॉन्डची जी पोझिशन आहे ती बघा, इथं डबल बॉन्डची पोझिशन या साईडला आहे, इथं डबल बॉन्डची पोझिशन या साईडला आहे. ओके, त्या पद्धतीने. ओके, मग इथं काय सांगू शकतो आपण बघा, वेन द लिव्हिंग ग्रुप इज इक्वाटोरियल इट कॅन बी फॉर्म सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट विथ आयदर अँड इक्वाटोरियल ट्रान्स रिलेशनशिपने और ॲक्सियल. जर ॲक्सियल असेल तर सिस रिलेशनशिपने तो बॉन्ड फॉर्म करेल विथ अ हायड्रोजन ॲटम ॲट अ ॲडजेसेंट कार्बन ॲज कॅन बी सीन इन द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ मिथाइल सायक्लोहेक्झिल झॅनथेट. ओके, तर इथं आपल्या लक्षात आलं बघा, डबल बॉन्डची फक्त पोझिशन जी आहे ती आपल्याला बदलते. ओके, सिस आणि ट्रान्सर आपण घेतला तर. येस, सो हे इथपर्यंत आपण पार्ट कवर केलेला आहे. ओके, 2 मिनटं वेट करा. आता 2 मिनटं फक्त वेट करा. ओके, पुढे काय दिलं बघा, फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन मेकॅनिझम. ओके, फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन मेकॅनिझम. सो हा मेकॅनिझम काय सांगतो आपल्याला, द फ्री रॅडिकल इलिमिनेशन इज फाउंड इन अ पॉलीहलाइड्स. ओके, पॉलीहलाइडमध्ये आपल्याला भेटत आहेत polyhalides and a primary monohalide. The steps are similar to the any free radical reaction, that is there is an initiation step followed by silver propagation state, त्यानंतर मग टर्मिनेशन स्टेप. ओके, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला इथं बघा. दिस स्टेप आर द फ्री रॅडिकल, देर इज अन इनिशिएशन स्टेप फॉलोड बाय द सिल्वर प्रोपगेशन स्टेप अँड देन फायनली देर आर द टर्मिनेशन स्टेप. ओके, इनिशिएशन होणार, टर्मिनेशन होणार आणि नंतर काय होणार, प्रोपोगेशन त्यांचं वाला होणार आहे. ओके, सो पुढे काय सांगितलं बघा, एक एक गोष्ट समजून घेऊया व्यवस्थित. येस, सो पुढे सांगितलेलं आहे ॲट शो इन अ फॉलोइंग फिगर. सी, ओ एक मिनटं जरा. यस, क्लिअरली दिसते का, द्या रिप्लाय. थोडं ब्लर असं पिक्चर आहे, क्लिअरली दिसते का तुम्हाला? हॅलो, आहे का कोण लेक्चरला? दिसतंय ना, ठीक आहे. थोडं जरा ब्लर वाटतंय, तरी पण क्लिअरली म्हणजे आपण समजू शकतो काय. ओके, सो इथं बघा, इनिशिएशनमध्ये काय झालं, R2CH CH2X याला हिट केलं आपण, R2CH आला इथं. ओके, हा CH2H होता बघा, इकडचा एक हायड्रोजन. ओके, आणि हा X, हे दोघं काय झाले, वेगळे झालेत. म्हणजे बघा इथं काय दिले, CH2, इथे एक रॅडिकलचं साईन आलं बघा. येस, आणि इथे एक रॅडिकलचं साईन आलं. मग हे झालं आपलं इनिशिएशन, सुरुवातीची स्टेप झाली. त्यानंतर होणार प्रोपोगेशन. मग प्रोपोगेशनमध्ये काय होणार, तर हे जे आहे एक्सचं साईन आलेलं, तो एक्स जो आहे तो परत या साईडला दुसरा एक ग्रुप असेल त्यासोबत येऊन अटॅच होईल. हा बघा, हा एक्स आला इथं. ओके, मग आल्यानंतर इथं काय होईल, हा इकडचा एक हायड्रोजन जो आहे तो इथं यासोबत निघून जाईल बघा. R2, इथं जो डॉट दिसतोय ना तुम्हाला, डॉट तो आहे आपल्याला फ्री रॅडिकल. ओके, जो डॉट इथं दिसेल त्याला बोलणार आपण फ्री रॅडिकल, त्याला बोलणार आपण काय, फ्री रॅडिकल. ओके, आणि नंतर मग इथं परत हा एक हायड्रोजनला घेऊन आला HX. ओके, देन पुढे काय सांगितलं आहे, Cr2 + CH2X घेऊ Cr2 CH2H परत फ्री रॅडिकल. ओके, एक परत फ्री रॅडिकल भेटला. ओके, मग हे झालं आपलं इनिशिएशन, सुरुवातीचं, प्रोपोगेशन म्हणजे मधल्या काही रिॲक्शन आहेत त्या, आणि नंतर टर्मिनेशन म्हणजे इथं आपली जी रिॲक्शन ती स्टॉप होणार. मग इथं काय होणार बघा,
2R2C फ्री रॅडिकल, CH2X R2 इथं फ्री रॅडिकल बघा या साईडमध्ये तुम्हाला दिसेल. ओके, पण जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा इकडे फ्री रॅडिकल नाही आहे. सो हिअर वी कॅन से CH2 प्लस R2CX CH2X. ओके, मग इथं लिहिणार आपण CX*X2. काय बोलणार आपण CX*X2. ओके, म्हणजे इथं काय झालं, हा जो फ्री रॅडिकल होता, जो डॉट दिला होता ना वरती, त्याला आपण काय बोललो होतो, फ्री रॅडिकल बोललो होतो ना. मग तो फ्री रॅडिकल जो आहे इथं, तो फ्री रॅडिकल पण इथं काय गेला, निघून गेला आहे. मग इथं बनला आपल्याला X2. बघा इथं कुठलंही साईन नाही आहे रॅडिकलचं, फ्री रॅडिकलचं. ओके, तर सिम्पली आपण बोलू शकतो R2C फ्री रॅडिकल CH2X प्लस X फ्री रॅडिकल गिव CR2 डबल बॉन्ड CH2 प्लस X2. ओके, या पद्धतीने आपण याला फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन बोलू शकतो. याला काय बोलणार आपण, याला फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन. ओके, काय बोलणार याला, फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन बोलणार. ओके, बघा काय होतं माहिती का, इनिशियल बघा एक लक्षात घ्या, इनिशिएशनमध्ये काय होतं माहिती का, ते एक फ्री रॅडिकल फॉर्म होतो. एक तुमच्या लक्षात येईल इथं मी हे सर्व जे लिहिलेले ते रफ करून घेतो. ओके, जे काही इथं आपण लिहिले ना सर्व रफ करून घेऊया, म्हणजे कळायला आणखी सोपं जाईल आपल्याला. ओके, मग एक तुमच्या लक्षात येईल बघा, इनिशिएशन प्रोसेस जी होते ना, इनिशिएशन प्रोसेस, त्या इनिशिएशन प्रोसेसमध्ये काय झालं आहे, तर फ्री रॅडिकल जन्माला आलं आहे. ओके, एक फ्री रॅडिकल आपल्याला काय बनलेला आहे. ओके, आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय होतो, तो फ्री रॅडिकल दुसरीकडे मायग्रेट होतो आहे. आणि तिसरी जी टर्मिनेशनची प्रोसेस असते ना, या टर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर तो फ्री रॅडिकल आपला बनलेला आहे ना, तो काय होतो, तो निघून जातो. ओके, आणि एक प्रकारे फ्री रॅडिकल निघून गेल्यामुळे पुढे रिॲक्शन जी आहे आपल्यावाली काय होते, स्टॉप होते. पुढे रिॲक्शन जी आहे ती स्टॉप होते. मग याला बोलणार आपण टर्मिनेट झाली रिॲक्शन. काय झाली तिथं, रिॲक्शन टर्मिनेट झाली असं आपण इथं बोलणार. द रिॲक्शन इज टू बी टर्मिनेटेड. ओके, पुढे काय सांगितलं बघा, द मेन रिझल्ट ऑफ द फ्री रॅडिकल पायरोलॅटिक इलिमिनेशन इन्क्लुडिंग अदर कॉम्प्लेक्सिटी कॅन बी सम अप ॲज फॉलो. सम अप म्हणजे सर्वांना जर एकत्र केलं तर ह्या हिशोबाने येईल. सो R2CH CH2X हिट केले याला आपण, देन काय होईल बघा इथं R2C डबल बॉन्ड CH2 आणि पुढे आपला HX साईडला झाला. HX जो आहे तो साईडला, हायड्रोजन हलाइड जो आहे तो साईडला पडला. ओके, माहिती आहे ना, X हा हलाइड ग्रुप आहे. हलाइड ग्रुप म्हणजे इथं कोण राहू शकतो, क्लोरीन राहू शकतो, ब्रोमिन राहू शकतो, आयोडीन राहू शकतो. ओके, काही राहू शकते, इथं क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन यापैकी कोणीही राहू शकतो. ओके, सो इथं काय सांगितलं आहे, द इनिशिएशन स्टेप इज अ थर्मली इन्क्लूड होमोलायटिक क्लिवेज ऑफ CX बॉन्ड. होमोलायटिक म्हणजे काय, कार्बन आणि X म्हणजे काय, हलाइड बॉन्ड. हा जो आहे होमोलायटिक म्हणजे सिम्पली तो ब्रेक होणार ड्यू टू द गिव 2 फ्री रॅडिकल्स. ओके, मग इथून आपल्याला 2 फ्री रॅडिकल भेटणार. द पायरोलॅटिक क्लिवेज म्हणजे काय, की जो पण क्लिवेज हिटिंगमुळे घडून येतोय. ओके, द पायरोलॅटिक क्लिवेज म्हणजे काय, जो पण क्लिवेज आहे तो हिटिंगमुळे घडून येतोय त्याला बोलणार आपण पायरोलॅटिक क्लिवेज. द पायरोलॅटिक क्लिवेज ऑफ CX बॉन्ड इज फेवर ॲट 600 to 900 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे एवढं टेम्परेचर आपल्याला घ्यायचं 600 to 900 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. अँड द स्टॅबिलिटी ऑफ अ रिझल्टिंग फ्री रॅडिकल ऑल्सो प्ले अ व्हायरल रोल फॉर द इनिशिएशन स्टेप. काय सांगितलं पुढे बघा, अँड द स्टॅबिलिटी ऑफ द रिझल्टिंग फ्री रॅडिकल ऑल्सो प्ले अ व्हायरल रोल फॉर द इनिशिएशन स्टेप. इनिशिएशन स्टेपसाठी तो काय करणार, व्यवस्थित असा व्हायरल रोल प्ले करेल. ओके, पुढे काय सांगितलं, प्रोपोगेशन रिॲक्शन कॅन फॉलो मेनी पाथ. ओके, आता हे इनिशिएशनचं आपण बघितलं. इथं आपण इनिशिएशन रिॲक्शन जी होती त्याची सर्व माहिती इथं आपण बघितली. ओके, आता इथं पुढच्या वाटमध्ये प्रोपोगेशनचे बघणार आहे. मग प्रोपोगेशनमध्ये काय सांगितलं बघा, प्रोपोगेशन रिॲक्शन कॅन फॉलो द मेनी पाथ. वेगवेगळे पाथ फॉलो करणार. ऑफ्टन पायरोलिसिस टेक प्लेस इन अ सेव्हरल स्टेजेस and the product that formed through a previously free radical cycle may get pyrolyzed and each resulting fragment can propagate to another product depending upon the pyrolysis time. Okay, kशावर डिपेंड असणार तो, depending upon the pyrolysis time, gas pressure and the temperature employed. कशावर आहे, पायरोलिसिस टाईमवर, गॅस प्रेशरवर असेल किंवा टेम्परेचर एम्प्लॉईड या गोष्टींवर तो डिपेंड असणार आहे. ओके, जनरली द इंट्रामॉलिक्युलर रिॲक्शन लाईक बीटा क्रिसॉन्स. काय सांगितलं बघा, इंट्रामॉलिक्युलर म्हणजे 2 वेगवेगळ्या मॉलिक्युलची रिॲक्शन जर इथं आपण घेतली, सो इथं सांगितलं लाईक बीटा क्रिसॉन्स अँड द ब्लॅक बायटिंग आयसोमरायझेशन आर द कॉमन. फॉर एक्झाम्पल, ब्युटाइल रॅडिकल मे अंडरगो
सिशन प्रोसेस रिझल्टिंग इन द इथाइल रॅडिकल अँड इथिलीन. ओके, म्हणजे हा जो ब्युटाइल रॅडिकल आहे ना हा ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर मग एक बघा इथं काय झालं, फक्त हा एवढाच कंपाऊंड उरला बघा, हा एवढाच कंपाऊंड उरला आणि हे बाकीचं झालं इथिलीन. काय म्हणला तो? इथिलीन म्हणला. अशा ज्या दोन लाईन दिलेल्या असतील त्याला इथिलीन बोलणार. काय बोलणार आपण? इथिलीन बोलणार. त्याला काय बोलणार? इथिलीन बोलणार. येस, मग हे झालं आपल्याला प्रोपोगेशनचं. ओके, याच्या पुढे पण काही थोडं दिलेलं आहे ते पण बघून घेऊया. ओके, समटाइम मेनी कॉम्प्लेक्स रिएक्शन मे ऑक्युर इन्क्लुडिंग aromatization depending upon the substrate and may contribute to the complexity of the pyrolyzed product. ओके, pyrolyzed product म्हणजे काय? हिटिंगच्यामुळे भेटणारा प्रोडक्ट. येस, फॉर एक्झाम्पल येस इथं आता लक्षात घ्या एक मोठी चेन दिलेली बघा आपल्याला. एक कार्बन, किती कार्बन आहे तिथं बघा, समजून घेऊया. ओके, हा झाला आपला एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, सहावा कार्बन, सातवा कार्बन. ओके, पहिला अल्टरनेट डबल बॉन्ड आहे बघा. इथं डबल बॉन्ड आहे, इथं गेल्यानंतर हे सोडून इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. ओके, इथं दिलेलं आपल्याला वाय आणि इथं एक दिलेला आपला वाय. ओके, येस. मग आता पुढच्या केसमध्ये काय झालं बघा, पुढच्या केसमध्ये काय झालं, हा इकडचा वाय जो तो निघून गेला. ओके, इकडचा वाय निघून गेल्यामुळे काय झालं, इथं जो डबल बॉन्ड होता, ओके डबल बॉन्ड म्हणजे हा एक पूर्ण जो होता हा सेगमेंट जो निघून गेला. ओके, मग इथं आपल्याला एक फ्री रॅडिकल बनणार. इथे काय बनणार? फ्री रॅडिकल. बघा इथं दिला फ्री रॅडिकल, इथं हा डबल बॉन्ड तो ऑलरेडी आहे, इथं आपला फ्री एक रॅडिकल बनणार आणि हा वाय गेला आहे तिथे एक फ्री रॅडिकल बनणार. ओके, आणि त्यानंतर हे जे आहे बघा किती कार्बन झाली इथं, 1 2 3 4 5 6 कार्बन उरले. ओके, मग 6 कार्बनची ही आपलीवाली बेन्झीन रिंग तयार झाली आणि प्लस हा इकडचा वाय जो आहे तो आपला फ्री रॅडिकल आहे तसाच साईडला राहिला. ओके, येस. मग इथं बेन्झीन रिंग का तयार झाली माहिती आहे का तुम्हाला? इथं फ्री रॅडिकलचा साईन्स कुठे गेलं सांगा बरं. ओके, इथं फ्री रॅडिकल होता बघा साईन. यस, सी हिअर द फ्री रॅडिकल साईन इज देअर. तर हे साईन कुठे गेलं, तर हे साईन निघून गेलं का, तर ही जी रिंग आहे ही क्लोज झाली. काय झाली? ही रिंग क्लोज झाली आणि क्लोज झाल्यामुळे त्यांच्यावाली जी काय व्हॅलेन्सी असते कार्बनची 4 ती इथं सॅटिस्फाय झाली आणि त्यामुळे इथं देर इज नो एनी फ्री रॅडिकल चार्ज इज देअर. ओके, मग इथं जो फ्री रॅडिकल चार्ज होता तो आपला निघून गेला. ओके, मग पुढच्या स्टेपमध्ये काय सांगितलं बघा, द टर्मिनेशन स्टेप ऑल्सो, म्हणजे हे प्रोपोगेशनचाच पार्ट होता का? ओके, हा प्रोपोगेशनचा पार्ट होता. येस, टर्मिनेशनमध्ये काय सांगितलं बघा, द टर्मिनेशन स्टेप ऑल्सो डिपेंड अपॉन द पायरोलिसिस पॅरामीटर. पायरोलिसिस पॅरामीटर्सवर ते डिपेंड असतात. अँड द कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन काय सांगितलं आहे, अँड द कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन अँड विच इन टर्न कॉन्ट्रीब्यूट्स टू द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द फायनल प्रोडक्ट. ओके, काय सांगितलं आहे, अँड कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन अँड विच इन टर्न कॉन्ट्रीब्यूट्स टू द complexity of the final product. Okay, occasionally such as a free radical elimination can be followed by the rearrangement of such as in the case of 9,9 dimethyl fluorine. Okay, मग इथे त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला 9,9 डायमिथाइल फ्लोरिनचं. ओके, तो इथं काय दिले ते आपण समजून घेऊया. ओके, सो 9,9 डायमिथाइल, 9,9 म्हणजे बघा ही पोझिशन आहे आपल्याला 9वी. ओके, मग 9,9 कसं झालं ते आपण बघूया. इथं जर पहिली पकडली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी पोझिशन इथं येते. ओके, जे आणखी आपल्याला शिफ्ट व्हायला लागेल म्हणजे इथून सुरुवात करायला लागेल. ओके, येस बघा हे 9,9 कसं आलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 इथून आलं. ओके, सेम वे आपण ही दुसरी रिंग आहे त्याला पण सुरुवात करूया काउंटिंगची. बघा त्याची काउंटिंगची सुरुवात इथून होईल. सेम अपोजिट 1, इथे येईल 2, इथे येईल 3, इथे येईल 4, इथे येईल 5, इथे येईल 6, इथे येईल 7, इथे येईल 8 आणि इथं आला 9. ओके, मग हा झाला काय आपला 9,9 डायमिथाइल. ओके, 9,9 डायमिथाइल फ्लोरीन. ओके, फ्लोरीन 9,9 डायमिथाइल फ्लोरीन. कसं आलं काय आलं ते मी इथं थोडक्यात एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. ओके, मग इथं सिम्पली काय होते बघा, इथं काय होणार, याचं क्लिवेज होणार. क्लिवेज झाल्यानंतर इथं बघा रिमूव्हल ऑफ CH3, एक CH3 ग्रुप निघून गेला, हा एक CH3 निघून गेला आणि मग इथं आपल्याला काय भेटलं, फ्री रॅडिकल भेटला, एक फ्री रॅडिकल भेटला. यस, आणि सेम इथं काय सांगितलं बघा, H+H+ म्हणजे फ्री रॅडिकल इथं आणखी एक आपल्याला दिला तर एक निघून गेला, मायनस, इथं -H फ्री रॅडिकल आहे. मग हा जो होता CH3
CH3 मधनं एक H साईडला निघून गेला, मग उरला काय इथं CH2. मग CH2 उरला तर इथं यांनी डायरेक्टली काय केलं, त्यासोबत डबल बॉन्ड फॉर्म करून घेतला. ओके, मग इथं आपल्याला काय भेटलं, डायबेन्झोफ्लुरिन. काय भेटलं आपल्याला, डायबेन्झोफ्लोरिन. ओके, आणि इथं तिसऱ्या केसमध्ये आपल्याला भेटला फेनॅन्थ्रिलिन. तिसऱ्या केसमध्ये काय भेटलं आपल्याला, फिनॅन्थ्रिलिन. ओके, यस. म्हणजे इथं काय होते, मी सिम्पली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं काय झालं, पहिल्या केसमध्ये हा जो हायड्रोजन होता, एक हायड्रोजन निघून गेला आणि निघून गेल्यामुळे आपल्याला या टाईपचा कंपाऊंड भेटला. दुसऱ्या केसमध्ये एक हायड्रोजन त्यामध्ये ॲड झाला आणि ॲड झाल्यामुळे इथं CH4 आला. CH4 आला तर ही बघा, ही जी रिंग होती ना 5 मेंबर रिंग, तर ही 5 मेंबर रिंग जी आहे आपलीवाली 1 2 3 4 5 आणि ही 6 मेंबर रिंग बनली. ओके, मग 6 मेंबर रिंग म्हणजे ही फिनॅन्थ्रिलिन बनली. त्याला काय बनलं, त्याला फिनॅन्थ्रिलिन बनला. ओके, सो हिअर वी गेट द फिनॅन्थ्रिलिन. काय भेटलं तर आपल्याला, फिनॅन्थ्रिलिन भेटलं. ओके, कशा पद्धतीनं भेटलं बघा, लक्षात घ्या. या इथं काय झालेलं आहे, हायड्रोजन या CH3 मधनं एक हायड्रोजन निघून गेला आहे आणि इथं नेक्स्ट केसमध्ये काय झालं आहे, तो एक हायड्रोजन तिथं ॲड झाला आहे, दुसरा हायड्रोजन. म्हणजे बघा, दोन वेगवेगळ्या रिॲक्शन त्यांनी शो केल्या आहेत, एक अपवर्ड साईडला, एक डाऊनवर्ड साईडला. ओके, तो इथं फिनॅन्थ्रिलिन आपल्याला काय हे भेटलेलं आहे. सो हिअर वी गेट द फिनॅन्थ्रिलिन. काय भेटलं इथं आपल्याला, फिनॅन्थ्रिलिन भेटलेलं आहे. ओके, काय भेटलेलं आहे इथं आपल्याला, फिनॅन्थ्रिलिन भेटलेला आहे. ओके, सो हिअर सम सॉल्व प्रॉब्लेम. बघा हे सॉल्व प्रॉब्लेम काय दिलेले आहेत, तर सेम आपण जे आपण लेक्चर आज आपण बघितलं आहे त्यावरच हे सर्व सॉल्व प्रॉब्लेम पण दिलेले असणार. व्यवस्थित बघून घ्या, एक एक सॉल्व प्रॉब्लेम. येस, सो व्हॉट इज द अल्फा अँड बीटा इलिमिनेशन. अल्फा बीटा इलिमिनेशन काय आहे, तर इथं दिले अल्फा इलिमिनेशन इन्व्हॉल्व इलिमिनेशन ऑफ 2 लिव्हिंग ग्रुप कनेक्टेड टू द सेम कार्बन. ओके, सेम कार्बन ॲटमला जर 2 लिव्हिंग ग्रुप कनेक्टेड असतील त्याला बोलणार आपण काय, यस त्याला आपण काय बोलणार, त्याला बोलणार आपण अल्फा कार्बन ॲटम. ओके, यस त्याला बोलणार अल्फा कार्बन ॲटम बोलणार आपण. देन अल्फा इलिमिनेशन रिएक्शन बोलणार. आणि बीटा इलिमिनेशन रिएक्शन ऑक्युर व्हेन 2 ग्रुप आर लॉस फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन. ओके, ॲडजस्टंट म्हणजे आजूबाजूच्या कार्बनपासून जर 2 ग्रुप लॉस होत असतील त्याला बोलणार आपण काय बोलणार, त्याला आपण वी कॉल देम ॲज अ बीटा इलिमिनेशन रिएक्शन. ओके, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ पायलोरॅटिक इलिमिनेशन. मग पायलोरॅटिक रिएक्शन इलिमिनेशनची ऑर्डर काय असते, सो इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. यस, पुढे व्हॉट इज द पायरोलॅटिक इलिमिनेशन. पायरोलॅटिक इलिमिनेशन काय आहे, सो द टर्म पायरोलॅटिक इलिमिनेशन लिटरली मीन्स द इलिमिनेशन रिएक्शन ऑक्युरिंग इन द ऑर्गॅनिक सबस्टन्स ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ हीट. ओके, मग हीटच्यामुळे जे पण घडून येतं त्याला बोलणार आपण काय बोलणार, वी कॉल देम ॲज अ पायरोलॅटिक इलिमिनेशन. काय बोलणार त्याला, पायरोलॅटिक इलिमिनेशन बोलणार. काय बोलणार त्याला आपण, पायरोलॅटिक इलिमिनेशन बोलणार. काय बोलणार, पायरोलॅटिक इलिमिनेशन. ओके, यस पुढे काय सांगितलं बघा, पायरोलॅटिक इलिमिनेशन. विच कंपाऊंड अंडरगो पायरोलॅटिक इलिमिनेशन. मग पायरोलॅटिक इलिमिनेशनमध्ये कुठले कंपाऊंड जाणार, सो इथे जे कार्बोक्सिलिक इस्टर, झॅन्थेट्स, अमाइन ऑक्साइड, सल्फॉक्साइड अँड सेलिनॉक्साइड आर द सेम सबस्ट्रेट विच कॉमनली अंडरगो पायरोलॅटिक इलिमिनेशन. ओके, म्हणजे हे सर्व पायरोलॅटिक इलिमिनेशनमध्ये एवढे कंपाऊंड जात आहेत. ओके, सो these are the some MCQ काय दिलेत. विच पायरोलॅटिक इलिमिनेशन इज द मोस्ट कॉमन, अल्फा इलिमिनेशन, बीटा इलिमिनेशन, गॅमा इलिमिनेशन, नन ऑफ दिस. द पायरोलॅटिक इलिमिनेशन ऑक्युर मोस्ट कॉमनली वाया द EI mechanism involving a dash type of ट्रान्झिशन स्टेट. ओके, तर इथं सर्व दिले. हू डेव्हलप द मल्टी स्टेट ऑर्गॅनिक सिंथेसिस. तर आपल्याला माहिती आहे कोणी मल्टी स्टेट ऑर्गॅनिक सिंथेसिस कोणी आपल्याला दिलं सांगा बरं. तर याचं होतं E.J. कोरी. ओके, इथं खाली दिलेलं असेल आन्सर त्यांनी, E.J. कोरी. यस, इथे दिले बघा, एक बीटा इलिमिनेशन रिएक्शन दिले सायक्लिक, एक E.J. कोरे आणि ॲडजस्टंट कार्बन. ओके, सो दीज आर ऑल अबाउट धिस युनिट. ओके, तर इथं सर्व दिलेले. इथं समरी आपण बघून घेऊया एकदा याच्यावरती काय पूर्ण चॅप्टरमध्ये आपण काय युनिटमध्ये काय बघितलं, काय सांगितलं बघा. पहिला पॉईंट, द कन्फर्मेशन रिॲक्टिव्हिटी रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अंडरस्टँडिंग द स्टेरिओकेमिकल अस्पेक्ट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन. ओके, सेकंड वन काय सांगितले, द कर्टिन-हॅमिट प्रिन्सिपल अप्लाइड टू द सिस्टीम इन विच डिफरंट प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम अ सबस्ट्रेट विच एक्झिट इन 2 डिफरंट फॉर्म विच आर इन द इक्विलिब्रियम विथ वन अनदर.
द रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग रिएक्टंट कॅन बी इनॅन्शिओमर, डायस्टेरिओमर और कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. काय काय राहू शकतात ते? इनॅन्शिओमर्स राहू शकतात, डायस्टेरिओमर्स राहू शकतात और कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर तिथं राहू शकतात. ओके, पुढे काय सांगितलं आहे? कर्टिन हॅमेट प्रिन्सिपल इज यूज इन द डायनामिक कायनेटिक रिझोल्युशन. त्याला आपण बोलणार DKR, डायनॅमिक कायनेटिक रिझोल्युशन. ओके, कायनेटिक रिझोल्युशन इज यूज टू द डिफरन्स between the two enantiomers in a racemic mixture. Okay, between the two enantiomers in a racemic mixture मध्ये. Then Curtin-Hammett principle is also applied to the asymmetric epoxidation. Okay, या सर्व रिएक्शन आपण चॅप्टर मध्ये बघितलेले आहेत. ओके, देन Curtin-Hammett principle is used to explain the regioselectivity of in the acylation. काय सांगितलं इथं बघा? The Curtin-Hammett principle is used to explain regioselectivity इन द असैलेशन रिएक्शन मध्ये जे काय रेजिओ सिलेक्टिव्हिटी आहे त्याचं कर्टिन हॅमेटच्या मदतीने आपण ते समजून घेऊ शकतो. ओके, नायोरी असिमेट्रिक हायड्रोजनेशन इज ऑल्सो डिपेंडेंट अपॉन द कर्टिन हॅमेट प्रिन्सिपल. ओके, नायोरीची असिमेट्रिक हायड्रोजनेशनची जी रिएक्शन आहे इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन दी कर्टिन हॅमेट इक्वेशन प्रिन्सिपल. ओके, नेक्स्ट वन, विन्स्टेन अँड इली रेट इक्वेशन कोलेरेट विथ द रेट reaction rate, that is a K of a substrate of a specific reaction rate K of individual conformer irrespective of whether the product are equilibrating or not equilibrating. ओके, तर हे सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण पायरोलॅटिक इलिमिनेशनला सुरुवात केली होती. सो पायरोलॅटिक इलिमिनेशन आर द डिफरंट फ्रॉम ऑफ द अदर टाइप ऑफ इलिमिनेशन, दॅट इज E1, E2, E1, CB अँड डू नॉट रिक्वायर एनी ॲडेड रिजन. ओके, एक काही ॲडेड रिजनची त्याला गरज नाही आहे बेस और ॲसिड, बट रिक्वायर्ड ॲप्लिकेशन ऑफ हीट. त्याला फक्त हीट पाहिजे, त्याला फक्त काय पाहिजे? हीट पाहिजे. सेकंड काय सांगितलं? पायरोलॅटिक रिएक्शन ऑफ्टन ऑक्युर इन द गॅस फेज विदाउट द ॲडिशन ऑफ अनदर रिजन. येस. थर्ड वन काय सांगितलं? धीज आर मे बी अल्फा इलिमिनेशन, बीटा इलिमिनेशन और 1,3,1N इलिमिनेशन थ्रू द बीटा पायरोलॅटिक इलिमिनेशन आर द मोस्ट कॉमन. ओके, याच्यामध्ये काय बीटा पायरोलॅटिक इलिमिनेशन जे आहे ते काय मोस्ट कॉमन आहे. ओके, नेक्स्ट वन, these आर एक्सक्लुसिवली सीन इलिमिनेशन. हे काय सर्व सीन इलिमिनेशन्स आहे दॅट अंडरगो EI. ओके, EIचा अर्थ काय होतं? इलिमिनेशन इंटरनल mechanism involving a cyclic transition state which may be comprised of 4, 5 or a 6 member transition state. ओके, हे सर्व इथं दिलेलं आहे. नंतर इन दोज वर्जन ऑफ EI मेकॅनिझम. EI म्हणजे काय आपण बघितलं? इंटरनल इलिमिनेशन इंटरनल मेकॅनिझम दॅट इन्व्हॉल्व 4 or 5 member cyclic transition state. देर इज अ रिक्वायरमेंट फॉर ऑल दी ॲटम आर द कोप्लेनर. ओके, म्हणजे जेवढे ॲटम असतील ते काय पाहिजे आपल्याला? कोप्लेनर पाहिजे. कोप्लेनर म्हणजे काय? एकाच प्लेनमध्ये पाहिजे. ओके, पुढे काय सांगितलं आहे? द अदर पायरोलॅटिक इलिमिनेशन रिॲक्शन इन्व्हॉल्व फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकलचे आहे फॉर एक्झाम्पल इन अ पॉलीहलाइड्स अँड अ प्रायमरी मोनोहलाइड्स. ओके, मोनोहलाइड्सचा अर्थ काय होतो बघा? मोनोहलाइड्स म्हणजे काय? एकच हलाइडचा ॲटम असेल. ओके, हलाइड माहिती आहे ना? हलाइड म्हणजे एक्स म्हणजे आपला आयोडीन असू शकतो, क्लोरीन राहू शकतो, ब्रोमिन राहू शकतो. ओके, मग तिथं फक्त I असणार, मग HI, फक्त Cl असणार, मग HCl, फक्त Br असेल तर HBr, यासारखं. इथं कधीही ते डबल नसणार, दॅट मीन्स I2 नसणार, Cl2 नसणार, Br2 नसणार. या सर्व गोष्टी इथं दिल्या. ओके, यस. फ्री रॅडिकल इलिमिनेशन इन्व्हॉल्व द नॉर्मल सिक्वेन्स ऑफ अ फ्री रॅडिकल रिॲक्शन, नेमली इनिशिएशन, प्रोपोगेशन, टर्मिनेशन. जे आपल्या रिॲक्शनच्या स्टेप्स आहेत त्या इथं येत आहेत. ओके, द टेम्परेचर आर 600 to 900 डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर जो आहे तो 600 to 900 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला बघायचं आहे. देन नेक्स्ट वन, कार्बोक्सिलिक इस्टर, झॅन्थेन्स, टर्शरी अमाइन ऑक्साइड, सल्फॉक्साइड अँड सेलिनॉक्साइड आर द सम सबस्टेट विच कॉमनली अंडरगो पायरोलायटिक सीन इलिमिनेशन. ओके, तर हे काय ते पायरोलॅटिक सीन इलिमिनेशनमध्ये जात आहेत. ओके, पुढे सांगितले धिस पायरोलॅटिक इलिमिनेशन आर इम्पॉर्टंट फ्रॉम अ सिंथेटिक पर्स्पेक्टिव्ह अँड धिस मेथड हॅव बीन यूज फॉर द सिंथेसिस ऑफ नॅचरल प्रोडक्ट. ओके, या मदतीने आपण काय करू शकतो? नॅचरल प्रोडक्टला सिंथेसिस करू शकतो. अँड कंपाऊंड ऑफ फार्मास्युटिकल सिग्निफिकन्स. जे पण फार्मास्युटिकल सिग्निफिकन्सचे कंपाऊंड आहे ते आपण इथं काय करू शकतो? फाइंड आउट किंवा बनवू शकतो या मदतीने. ओके, सो दिस आर द सम रेफरन्स बुक. ओके, हे रेफरन्स बुकचे यांनी काही नावं दिलेली. ओके, सो आता इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबूया.